शेतकऱ्यांना भूलथापा देऊन शेतकऱ्यांचं मतदान घेतलं आणि त्यांच्या लोणीवर लोणं खाऊन आज इथला मुख्यमंत्री, भाजपचा मुख्यमंत्री, इथले सत्ताधारी पक्षाचे लोक, हे नेते इथल्या मतदाराला भुलवीत आहेत. म्हणून माझ्या मित्रांनो, या इथे जे पक्षाचे मुख्यमंत्री जे असतील, उपमुख्यमंत्री असेल, दुसरा एक मुख्यमंत्री असेल, हे सर्व या महाराष्ट्राचं वाटोळ करायला निघालेले आहेत. हा देश, हा महाराष्ट्र विकायला निघालेले माणसं आहेत. म्हणून बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आज इथे धरणं आंदोलन, इथल्या मुख्यमंत्र्यांना जाग आणण्यासाठी, इथल्या शेतकऱ्यांचे, बहुजनांचे गायरन धारकाचे प्रश्न मान्य करून घेण्यासाठी रामप्रसादजी थोरात यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन मोठं आपण उभा केलेलं आहे. त्यावेळेस आम्ही मंठा आणि परतूरचे सर्व वंचित बहुजन आघाडीचे नेते मंडळी अधिकारी यांना भेटलो, निवेदन दिले. त्यावेळेस त्यांनी बरेचसे आपल्या अशा मागण्या मंजूर केलेल्या आहेत. माझ्या मित्रांनो, कारण आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या या ताकदीने हे आपल्या मागण्या आपल्याला मंजूर करून घेण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत. दुसरा कोणी इथं पक्ष अजिबात राहिलेला नाही. वंचित बहुजन आघाडी शिवाय इथल्या आमदाराच्या विरोधात कोणी बोलायला तयार आहे. वाळू इथल्या घरकुलासाठी सर्वांना देण्याचे आवाहन केलं. फक्त 2 आणि 3 दिवस वाळू चालू केले आणि पुन्हा बंद केले. वाटू फाट्याला हवे अशा बऱ्याचशा चिठ्ठ्या दिल्या आपल्या इथल्या स्थानिक इथल्या आमदाराने. पण या चिठ्ठ्या पुढे गेल्या 10-15 दिवसानंतर तुम्हाला चिठ्ठी सापडणार नाही. म्हणून आपण इथल्या जे सरकार आपल्याला देत आहे त्या भूलथापाला आपण बळी पडू नये. वंचित बहुजन आघाडीशिवाय आपल्याला पर्याय आहे.